एव्हरीवन. तर आम्ही निघालेलो आहोत अशा प्रकारे गणपतीपुळेला. आणि कुठे अजून कशी आपण कुठे चाललोय गणपतीपुळे? रत्नागिरी. येस, आम्ही अजून चाललेलो आहोत रत्नागिरीला. तर कोकण ट्रिपसाठी आम्ही निघालेलो आहोत. तर कशाची याची पोंगल हॉलिडेची आम्हाला एक 5-6 दिवस सुट्टी होती. तर म्हटलं चला कुठेतरी जाऊया. तर आमचा आता प्रमाणे प्लॅन ठरला गणपतीपुळेचा. तर आम्ही पहिल्यांदी पुण्यासाठी हैदराबादवरून ट्रेनने आलो. मग पुण्याला भावाकडे उतरलो, विशालादाकडे. तिथून मग मस्त सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळेसाठी. बघूया कसं होतंय. खूप एक्साइटमेंट आहे. आर यू एक्साइटेड? येस. पहिले आपल्याला जायचं बीचला. आमच्या मॅडम बीचला जाण्यासाठी फुल ऑन एक्साइटेड आहेत. समोर बसलेले आहेत. नमस्कार, गुड मॉर्निंग. चलो बघूया. चोरी चप्पा चोरी मसाला पाणीपुरी. मस्त असंच गाडीत मज्जा करत करत आम्ही निघालो गणपतीपुळेच्या रस्त्याने. मस्त असा वळणदार रस्ता होता. मध्येच असा बोगदा लागला. बोगद्यात पण फार मजा आली. मोठा असा लांब सडक बोगदा होता. खूप छान वाटलं त्याच्यामध्ये. सिया त्यावेळेस झोपलेली होती. बऱ्यापैकी सिया गाडीत जाताना झोपली. तिला थोडासा त्रास पण होत होता मळमळचा. पण छान झाला प्रवास एकंदर आमचा. त्यानंतर पोटात कावळे उड्या मारायला लागले होते. आणि महाराष्ट्रातली चव पण आम्हाला चखायची होती. त्याच्यामुळे आम्ही जाताना एका म्हणजे कोकणाच्या जवळच एका अनुसया नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. बटर चपाती, पराठा, बटर पराठा, तंदूर. तिथे इंग्लिश चांगलंच आहे. माझ्या शोना अशा हुशार आहे, खूप हुशार आहे माझं लेकरू. एवढं तुला छान वाचायला लागलं बाळा. 4 पिक. सियाचा मेनू वाचून होईपर्यंत आमची ऑर्डर आम्हाला मिळाली. काय आपलातून लागतंय हा खरंच. मला फायनली कोकण विभागातील सुप्रसिद्ध सोलकढी. शांत वाटलं पोटात. एकदम सही म्हटलीस या, खरंच करेक्ट बोलली. अफलातून. मी मस्त तांदळाच्या भाकरीची थाळी मागवली होती, ज्याच्यात मला सोलकढी पण मिळाली. तर आमचं जेवण आता झालं आहे. जेवण चांगलं होतं. म्हणजे एकदम हैदराबादचं जेवण खाल्ल्याच्या नंतर आपलं महाराष्ट्रातलं जेवण येऊन खाणं, त्याचं काय टेस्ट असते ना, ते हैदराबादवरून किंवा दुसऱ्या इतर कुठल्या राज्यातून महाराष्ट्रात पुन्हा वापस येऊन जेवणाऱ्या लोकांनाच तुम्ही विचारा. कारण आपल्या महाराष्ट्रासारखी टेस्ट बाकी कुठंच नाही असं तरी मला वाटतं. पहिल्या घासातच मला पूर्ण एकदम माझे टेस्ट बड जे असते पूर्ण जागे झाल्यासारखं झालं अचानकच. खूप छान वाटलं मला. सोलकढी पिली, मस्त वाटलं. छान होतं जेवण. त्याच्यासोबत मस्त तांदळाची भाकरी मी तर खाल्ली. मी तर ठरवलं आहे बाबा, जोपर्यंत कोकणात आहे तोपर्यंत फक्त कोकणी फूडच खाणार. उकडीचा मोदक खाणार, सोलकढी पिणार आणि कोकणी फूड जे अजून काही असतील इतर सगळं, जसं की काय होते घावन भेटतं तांदळाचं, काय म्हणतात त्याला, आंबोळी सुद्धा ट्राय करणार. चलो पुढे जाऊया आता, पुढचा प्रवास करूया. पुण्यावरून जवळजवळ कोकणात एक 8 तासाचा प्रवास करत फायनली आम्ही पोहोचलो आमच्या रिसॉर्टला, म्हणजे MTDC रिसॉर्टला. इतकं सुंदर असं रिसॉर्ट आहे. बांबूंनी बनलेलं रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टमध्ये सगळं काही गोष्टी ज्या आहेत इंटेरियर ते पूर्ण बांबूचंच आहे. त्याचं एंट्रन्ससुद्धा बघायला गेलात ना तुम्ही, तर इतका सुंदर असा त्यांनी एंट्रन्स दिला आहे की मन असं दिल असं एकदम खुश होऊन जातं. इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही उतरलो आणि आम्ही चाललो आमच्या रूमकडे. रूम पण खूप सुंदर होती. तिथलं वातावरण म्हणाल ना तर काय फ्रेश होतं. आता समुद्राच्या काठचं वातावरण, तुम्ही त्याचा अंदाज तर तुम्हाला असेलच. इतकं सुंदर आणि इतकं फ्रेश ते वातावरण. इतके ते छान असे कुटीज, आपण त्याला कुटी म्हणू, जसं की रामसीतेची कुटी असायची त्या कुटीजप्रमाणेच ते घरं होते असे बांबूचे. खूप सुंदर वाटत होतं. आणि हे जे रिसॉर्ट आहे ना, हे एकदम प्राईम लोकेशनवरती होतं बरं का. कारण एकदम रिसॉर्टच्या बाहेर गेलं की लगेचच समुद्र इतकं सुंदर, आणि ते समुद्रांच्या लाटांचा आवाज या रूमपर्यंत येत होता ऐकू. इतकं छान वाटत होतं.
इतका निळा क्षार असा समुद्र आणि बाजूला ते बांबूचं रिसॉर्ट. काय ती फिलिंग होती मी तुम्हाला सांगूच शकत नाही. आता मी तुम्हाला आमची रूमची टूर करून देते. तर सर्व ही जी रूम होती पूर्णपणे बांबूची बनवली होती. इवन वरचं जे डेकोर होतं, लाईट लॅम्प तोही बांबूचा होता, बेडही बांबूचा होता, आरसा बांबूचा होता, तिथं ठेवलेला समोरचा टेबल डायनिंग आणि त्यातलं जे कबड होतं तेही बांबूचंच होतं. सी आता अक्षरशः त्या कबडमध्ये जाऊन सारखी सारखी बसत होती. तिला ते इतकं आवडलं होतं की मी तुम्हाला सांगूच शकत नाही. त्यानंतर आम्ही कपडे चेंज केले, थोडंसं फ्रेश झालो आणि आम्ही डायरेक्टली गेलो बीचला. बीचवरती आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्त एन्जॉय केला, कारण एकदम घराच्या जवळच होतं. छान वाटलं. ओ वाव, छान 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 छान. कुठे सापडला? त्यानंतर बीचवर मस्त खेळून झाल्याच्या नंतर आम्ही आलो गणपतीपुळे ह्या गणपती मंदिरामध्ये. बीचवर आम्ही काही मज्जा करून मंदिरामध्ये आलो. आता थोडीशी लाईन आहे, जास्त काही गर्दी नाही आहे. तर अशा प्रकारे आजचा जो डे 1 होता आमचा कोकणातला तो पूर्णपणे छान असा आम्ही एन्जॉय केलेला आहे. शेवटी आता आम्ही आलेलो आहोत पुन्हा आमच्या बॅक टू आमच्या रिसॉर्टमध्ये. छान वाटलं खूप. आम्ही बीचवर गेलो, बीचवर भरपूर खेळलो. सिया तर बापरे, सियाने तर खूप मजा केली. त्यानंतर मग आम्ही गणपतीचं मस्त असं दर्शन घेतलं. खूप अशी मोठी जास्त रांग तर नव्हती, गर्दी पण विशेष नव्हती. छान दर्शन झालं आमचं. मस्त प्रसाद वगैरे विकत घेतला, खाल्ला. मग म्हटलं जेवणाचं काय, तर बीचवर बसूनच आम्ही मग असंच काहीतरी चटर मटर काहीतरी खाल्लं, मॅगी म्हणा, भरपूर काही असे छोट्या छोट्या गोष्टी खाल्ल्या. आणि फायनली आम्ही आलो आहोत आता आमच्या रिसॉर्टमध्ये. आता मस्त आज आराम करायचा, कारण भरपूर प्रवास झालेला आहे. काल हैदराबाद टू पुणे, आज पुणे टू कोकण. त्याच्यामुळे आज मस्त आम्ही आता छान आराम करणार आहोत. सिया, काय मॅडम कशा आहेत? चांगलं. कसं वाटतंय? कशी गेली? कसं वाटलं गणपतीपुळे? त्याच्यात बघून सांग कसं वाटलं बाळा? कसं वाटलं? चांगलं. एन्जॉय केलं तू? हो पुन्हा यायचं का? हो हो, प्लीज प्लीज. खूप भारी वाटते. तर व्हिडिओ सुरू केले. तर आमचा डे 1 काल मस्त असा आम्ही मस्त एन्जॉय केलं. मस्त समुद्रावर खेळलो, मस्त गरमागरम चहा पिला, मस्त गरमागरम बीचवर बसून मॅगी खाल्ली. आणि मग आम्ही रात्री तेच जेवण केलं आणि मग आम्ही आलो रूमवरती. मग रूमवर आल्यावर मस्त आराम केलं, थोडं लवकरच झोपलो, कारण आमचा उद्या सकाळी म्हणजे आज मॉर्निंग वॉकला जाण्याचा प्लॅन होता आणि थोडं बीचवर पण आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं अजून. तर मग आम्ही सकाळी लवकरच उठलो, 6 वाजताच उठलो. लगेच पटकीने आवरून आम्ही 6:45 6:30 6:45 आम्ही बीचवर गेलो. आणि मग बीचवर गेल्यावर सिया तर एन्जॉय केलं. सियानेच भरपूर एन्जॉय केला. आम्ही फक्त तिला पाहत होतो आणि किती रनिंग केलं मस्त. मी सियाकडे लक्ष देत तिथंच थांबली होती. सियाने खूप एन्जॉय केलं तिच्या का बीच टॉईजसोबत. मग आम्ही तिथून आलो घरी, म्हणजे आमच्या रिसॉर्टच्या रूमवरती. आणि मग तिकडे मस्त आम्ही आंघोळ केली गरम गरम पाण्याने, शॉवर केलं आणि आम्ही आवरलं. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघलो. मग येताना थोडेसे फोटोज वगैरे काही काढले. आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करणार आहोत. बघूया. बिट्टू, कसं वाटलं आमच्या बिट्टूला? खूप चांगलं. हो का? हां. काय काय केलं? थोडंसं स्विमिंग केलं, पण मला थोडी भीती वाटली, पण नंतर नाही वाटली मला. भ्यायचं नाही आहे. तू खूप आतमध्ये थोडीच गेली होती. खूप आतमध्ये गेली तर बुडून जात असतो. ते आपल्याला ओढून घेतात. नाही घेत. नाही घेत, काही नाही होत. तर चला मग आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आणि
मस्त आम्ही छान असा ब्रेकफास्ट केला, उडीद वडा, इडली सांबार, डोसा, आणि आम्ही मस्त बीचवरती चहा पीत बसलो. त्यानंतर मस्त तिथे झोपाळा वगैरे मांडलेला होता, झोपाळ्यावर झुललो. झोपाळ्यावर झुलत असताना माझं पिल्लू थोडंसं पडलं, त्याला लागलं पण होतं थोडंसं, पण बाळ स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे लगेच उठून परत खेळायला लागलं. खूप छान वाटत होतं. मस्त समोर झोपाळा, झोपाळ्याच्या समोर सुंदर असं बीच, काय तो व्ह्यू होता आणि काय ते वातावरण होतं, काय ती मनशांती होती, सांगूच शकत नाही. हे सगळं करून झाल्यावर आम्ही निघालो मग आरेवारे बीचसाठी. कसं वाटतंय अनिकेत? मला काय तुझ्यासारखं बोलता येत नाही, पण छान वाटतंय, मस्त. आम्ही आरेवारे बीच मध्ये आलो. आरेवारीला चाललंय, हे आपल्याला ऑन द वे मध्येच दिसलंय फोटो काढायचं लोकेशन, त्यामुळे थांबलोय. छान आहे, गोड आहे. कोकणात येऊन कोकणातलं नारळाचं पाणी न पिणं म्हणजे काहीच नाही करणं. मला दे ना. अजून एकदा बरं. असली खतरनाक चव आहे ह्याला. इतकं गोड आहे, गोड म्हणजे इतकं खूप जवळजवळ मी खूप वर्षानंतर एवढं गोड नारळाचं पाणी पिलं असेल, आणि एकदम एकदम प्रॉपर फ्लेवर आणि मन असं तृप्त करणार हे नारळाचं पाणी आहे. कोकणातील नारळाचं पाणी नक्की पाहावं, कारण तिथंच पिकतं ना हे. गणपतीपुळे बीच वरून मग आम्ही आलो आरेवारे बीच कडे. सगळेजण म्हटले होते की आरेवारे बीच जो आहे खूप छान आहे, पण माझ्या ओपिनियन मध्ये आरेवारे बीच मला काही इतकं विशेष असं तरी नाही आवडला. लोकांना मे बी आवडण्याचं कारण हे असू शकतं, कारण हा जो समुद्र आहे ना, हा म्हणजे त्याचा जो खोल खूप लांब आहे, त्याचा खोल. जसं की आपण जर चालत 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 गेलो जवळजवळ 15 मिनटं तरी आपण आपलं म्हणजे समुद्राचं पाणी आहे ते गुडघ्याखालीच राहू शकतं, एवढं लांबपर्यंत ते कमी खोल आहे. आणि मे बी त्याच्यामुळेच हे लोकांना आवडत असेल. आणि जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर लहान मुलांसाठी मात्र हा बीच खूप सेफ आहे. लहान मुले मस्त एन्जॉय करू शकतात, आपण पण मस्त त्यांच्याकडं लांबून बसून सुद्धा त्यांच्याकडं लक्ष देऊ शकतो. असं काही खूप म्हणजे सेक्युर आहे हा. त्या मानाने गणपतीपुळेचं बीच आहे तिथं लाटा मोठे मोठे येतात, आणि थोडंसं पुढं गेलं की ते थोडंसं खोल 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 लगेच जात राहतं. आणि हे थोडंसं तिथं रिस्की असावं. पण गणपतीपुळे बीचला खूप साऱ्या राईड्स आहेत. जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर गणपतीपुळे बीचवरच तुम्ही राईड्स एन्जॉय करा, कारण पुढे आल्यावर काहीच नाही आहे असं मला तरी दिसतं इकडे. त्यानंतर खाण्याची वगैरे सोय गणपतीपुळेलाच आहे, इथे काही विशेष खायला वगैरे सुद्धा नाही आहे. पण मात्र जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल, फुटबॉल खेळायचं असेल, व्हॉलीबॉल खेळायचं असेल तर इथे भरपूर अशी मोठी जागा आहे, खेळू शकता तुम्ही. खेळण्यासाठी मात्र छान आहे, पण एन्जॉय करायचं असेल तर गणपतीपुळे बीचच बेस्ट आहे. ठीक आहे, तरी आम्ही सिंहाची उंटाची राईड झाली. आता आम्ही बॅक टू पुन्हा पुणे. चलो, छान झाली ट्रिप. आता जेवण करू कुठंतरी मस्त. आम्हाला उकडीचा मोदक सुद्धा खायचा राहिलेला आहे, बघू कुठे मिळतोय का. मस्त एन्जॉय करणार आता आणि जाणार वापस. मला एक सांगायचं आहे, आरेवारे बीचला येऊन तुम्ही आराम करू शकता, गणपतीपुळेला एन्जॉयमेंट करू शकता जसं की राईड्स वगैरे, पण आरेवारे बीचला शांतता आहे. इथे येऊन मस्त 2 तास 3 तास मस्त पडून राहायचं, शांतता असल्यामुळे ते छान जास्त वाटतं. चलो देन. खेळायचं असेल तर बेस्ट प्लेस आहे आरेवारे बीच. खेळायचं म्हणजे ग्राउंड प्लेस जास्त आहे, बीचच्या बाहेरची जी ग्राउंड प्लेस असते ती जास्त आहे, त्यामुळं खेळण्यासाठी मात्र खूप सुंदर आहे. जर असं वाटतं मला इथं आल्यावर मस्त बॅट वगैरे आणली असती, मस्त खेळलो असतं, बॅट बॉल, व्हॉलीबॉल, काहीही. बॉल बघा हे खाली कसं झालंय. चलो बाय बाय करा. बाय बाय. फ्लोर बघा, हा फ्लोर बघा आपोआप कसं झालंय. तर आम्ही आता एका छोट्याशा टपरीवरती पहिला थांबलोय कैरीचं.
एक मगाशी पॉइंट तुम्हाला सांगण्याचा राहिला की हे जे आहे ना बीच यार मी सारखी नाव आरे वारे बीच. तर इथे ना ज्या राईड्स आहेत जसं आम्ही सियाला उंटावर बसवलं, त्यानंतर अजून काय काय झिप लाईन आहे इकडे, सगळं इथे महाग आहे. त्या मानाने गणपतीपुळे बीचवर स्वस्त आहे थोडंसं. जसं की आता एक उदाहरण देते, आता इथं उंटाची राईड आम्हाला 200 रुपये पर पर्सन सियाला बसवलं, पण आम्हाला ते जर इकडे गणपतीपुळे बीचवर 100 रुपयातच होती. म्हणजे इकडे त्यांनी कॉस्टली ठेवलंय आणि जास्त काही नाही पण येत असं बघायला गेलं तर. त्यानंतर जर तुम्हाला उकडीचा मोदक खायचा असेल, जसं की आमच्यासारखे तुम्ही असाल, उकडीचा मोदक खायचा होता आम्हाला, तर तुम्हाला तिथे ऑर्डर द्यावी लागेल. आधीच ऑर्डर कोणाला तरी द्यावी लागेल, त्यानंतरच तुम्हाला उकडीचा मोदक खायला मिळेल. तुला पाहिजे पण असं नाही, नको मला. असं फ्रेशली बनवून कुणी ठेवलेला नसतो, त्यांना आधी ऑर्डर द्यावी लागते. त्यामुळे आम्हाला कुठं उकडीचा मोदक आतापर्यंत तरी कुठं भेटला नाही. आंबोळी पण अशी कुठे दिसली नाही, काय माहिती का आहे का आंबोळी घ्यायची का मागो बरे. आहे इथे आहे बाजूला आंबोळी आहे, ट्राय करून बघू. मस्त गरम गरम आंबोळी आलेली आहे, मस्त भाताची तांदळाच्या पिठाची, मस्त मज्जा. हा निकेत कशी आहे सांगा तुमचा फीडबॅक. कसे आहे निकेत? छान आहे. आता मी ट्राय करते. भाताचा खमंग वास येतोय. भारी आहे. घरी मी अशी बनवली होती, पण ती काय अशी झाली नव्हती. एवढी छान जाळीदार झाली आहे, मस्त आणि सॉफ्ट आहे. चटणीची चव अशी आंबट गोड आहे, त्यामुळे ते अजूनच मजेशीर मस्त वाटतंय खाताना. सिया तू ट्राय कर, तुला कसं वाटतंय सांग. गरम आहे, गरम. बस चांगलं आहे, बस खा. तर झाली आमची कोकणाची ट्रिप. आता आम्ही चाललेलो आहोत बॅक टू पुणे. ट्रिप छान झाली. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल, हे चॅनल तर नाही तसं, पण जर तुम्ही माझा जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल मी चॅनल माझं कंटिन्यू ठेवावं असंच, आणि तुम्हाला माझा कंटेंट यामधला जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला छान वाटेल, मी चॅनल माझं कंटिन्यूही करेल. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.